आपल्यासमोर घेऊन येत आहे ग्रामरच्या सर्व टॉपिकची ऑनलाईन लर्न फ्रॉम होम सिरीज. मित्रांनो, आपण कालच्या ऑनलाईन लेक्चरमध्ये पाहिलं टेन्सचे 12 प्रकार, त्यापैकी प्रेझेंट, पास्ट आणि फ्युचर हे त्याचे मेन 3 प्रकार आणि त्याचे पुन्हा 4 प्रकार. कालच्या भागामध्ये आपण पाहिलं सिंपल प्रेझेंट टेन्स. आज आपण पाहणार आहोत सिंपल पास्ट टेन्स आणि सिंपल फ्युचर टेन्स. मित्रांनो, टेन्सच्या बाबतीत आणखी एक सत्य आहे. जेव्हा आपल्याला सिंपल प्रेझेंट टेन्स समजतो, त्याची रचना समजते, त्याच्यात कोणते बदल केल्यानंतर कोणता टेन्स तयार होतो हे समजतं, तेव्हा राहिलेले जे टेन्स आहेत ते अतिशय सोपे वाटतात, ते अतिशय लवकर आपल्याला ते समजतात, ध्यानात राहतात. त्यामुळे एक टेन्स आपला अतिशय महत्त्वाचा आहे की जो टेन्स आपण पूर्ण केला पाहिजे, अगदी मनापासून त्याचा अभ्यास केला पाहिजे. एका टेन्सचा आपल्याला चांगला समज आली किंवा एक टेन्स आपल्याला आपण त्याचं आत्मसात केला व्यवस्थित, तर राहिलेले टेन्स अतिशय थोड्या वेळामध्ये आपण ते पूर्ण करू शकतो. कालचा जो टेन्स आपण पाहिला सिंपल प्रेझेंट टेन्स, तो निश्चितच तुम्हाला समजलेला आहे असं मी या ठिकाणी गृहीत धरतो आणि आपण आता पाहणार आहोत. तर तत्पूर्वी आपण थोडंसं सिंपल प्रेझेंट टेन्सचा रिव्ह्यू घेणार आहोत की आपण काल जे पाहिलं त्यामध्ये कोणत्या गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत, तर त्याचा आपण थोडक्यात रिव्ह्यू या ठिकाणी घेऊया. तर सर्वप्रथम आपण पाहिलं सिंपल प्रेझेंट टेन्सची रचना पाहिली की जी सब्जेक्ट प्लस व्हर्ब. आता या ठिकाणी आपण पाहिलं की काही सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये मित्रांनो, एक आणखी तुम्हाला सांगायला आवडेल की जर तुम्ही हे लेक्चर पाहत असताना जर तुम्ही तुमचे वही पेनचा उपयोग केला आणि योग्य ठिकाणी पॉज घेऊन जर तुम्ही हे लेक्चर नोट डाऊन पण केलं, तर निश्चित तुम्हाला त्याचा फायदा होईल. फक्त एक ऐकणं म्हणून न करता थोडंसं तर आपण त्याच्यात सहभाग घेतला, ॲक्टिव्ह पार्टिसिपेशन जर तुमचं असेल तर त्यात आणखी थोडासा फायदा तुम्हाला निश्चित झालेला जाणवेल. कारण आपण पाहिलं सिंपल प्रेझेंट टेन्सची रचना होती सब्जेक्ट प्लस व्हर्ब. काही वेळेस व्हर्ब मेन किंवा ओरिजिनल स्वरूपामध्ये असेल आणि त्यानंतर असल्यास ऑब्जेक्ट किंवा वाक्य पूर्ण करणारे शब्द. ही एक रचना आपण पाहिली. त्याच्यानंतर आपण दुसरी रचना पाहिली सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये. दुसरी रचना पाहिली सब्जेक्ट प्लस व्हर्ब. फक्त आपण या ठिकाणी व्हर्ब ओरिजिनलच्या ऐवजी व्हर्बला यस किंवा ईएस हा प्रत्यय लावलेला पाहिला. आता हा यस ईएस प्रत्यय आपण पाहिला की करता जर ही असेल, शी असेल, इट असेल, तर आपण ही रचना वापरतो सब्जेक्ट व्हर्ब यस ईएस प्रत्यय. करता जर फर्स्ट पर्सन सिंग्युलर असेल म्हणजे आय असेल, वी असेल, यू असेल किंवा दे असेल, हे जर असेल तर आपण पाहिलं की सब्जेक्ट नंतर ओरिजिनल व्हर्ब वापरून आपण सिंपल प्रेझेंट टेन्स करू शकतो. तर मित्रांनो, सिंपल प्रेझेंट टेन्स आणि सिंपल पास्ट टेन्स, आता मी सांगितलं की सिंपल प्रेझेंट टेन्स ज्याला समजला कसा तयार करायचा, तो कसा ओळखायचा, त्याला सिंपल पास्ट टेन्स समजणं अतिशय सोपं. ते का? तर पहा, आपण याच्यातच थोडासा बदल करू आणि सिंपल पास्ट टेन्स कसं होतं ते पाहूया. तर चला मग आता ही जी रचना आहे ती आपण सिंपल पास्टची आहे. आपण सिंपल नावापासूनच सुरुवात करू. सिंपल प्रेझेंट आणि सिंपल पास्टमध्ये किती अक्षर बदलतात पहा. PAST पास्ट, सिंपल पास्ट टेन्स. स्ट्रक्चरमध्ये पण काय बदल होतो पहा. हा आहे सिंपल प्रेझेंटचं रचना. त्याच्यामध्ये आपण जाणार आहोत सब्जेक्ट घेणारच आहोत, व्हर्ब घेणारच आहोत. फक्त आता यस ईएसच्या ऐवजी आपण घेणार आहोत इथं पास्ट फॉर्म ऑफ द वर्ब अँड दॅट्स इट. आणि झालं मित्रांनो.
सब्जेक्ट नंतर पास्ट फॉर्म ऑफ द व्हर्ब, क्रियापदाचं भूतकाळी रूप वापरलंय, फक्त क्रियापदाचं भूतकाळी रूप वापरलंय आणि हा झाला सिंपल पास्ट टेन्स. आता कर्ता कोणता असेल तर कोणतं क्रियापदाचं रूप वगैरे काही नाही, काहीच नाही मित्रांनो. फक्त सिंपल पास्टमध्ये क्रियापदाचं भूतकाळी रूप वापरायचं आणि बाकी काही करायचं नाही. कर्ता कोणताही असो भूतकाळी क्रियापदात बदल होत नाही. म्हणजे पहा सिंपल प्रेझेंटपेक्षा तुम्हाला निश्चितच जाणवलं असेल की हा सोपा आहे. कसा सोपा आहे? सब्जेक्ट वापरायचं आहे, सब्जेक्ट कोणताही असो क्रियापदाचं भूतकाळी रूपच वापरायचे, बाकी त्याच्यामध्ये कोणता विचार करायची आवश्यकता नाही. फक्त आता प्रश्न निर्माण होतो की क्रियापदाचं भूतकाळी रूप म्हणजे नक्की कोणतं रूप, हा प्रश्न आपल्यासमोर निर्माण झालेला असेल. तर आपण काल पाहिलं एक यादी आपण पाहिली क्रियापदाची, ती मी पुन्हा तुम्हाला दाखवतो. ही यादी पहा तुमच्यासमोर, ही यादी आहे की जी आपण काल पाहिलेली होती. आणि याच्यामध्ये आपण पाहिलं हा आहे प्रेझेंट फॉर्म, पास्ट फॉर्म, पास्ट पार्टिसिपल फॉर्म. हे पास्ट पार्टिसिपल फॉर्मचं आहे, हे प्रेझेंट फॉर्म्स आहे. काय आहेत? हे क्रियापदाचे फॉर्म्स आहेत. प्रेझेंट म्हणजेच आपण याला या ठिकाणी काय म्हणलेलं आहे? ओरिजिनल फॉर्म ऑफ द व्हर्ब, मूळ क्रियापद, क्रियापदाला कोणताही प्रत्यय न लावता आलेलं क्रियापद, ओरिजिनल फॉर्म ऑफ द व्हर्ब, हे आपण पाहिलं बरोबर. तर याच्यामध्ये आपण हे प्रेझेंट टेन्समध्ये पाहिलं. पास्ट टेन्समध्ये अतिशय सोपी गोष्ट, पास्ट टेन्समध्ये सोपी काय आहे का आपण कर्ता घेतला, आपण कर्त्यानंतर आपण सरळ क्रियापदाचं हे भूतकाळी रूप वापरायचंय आणि बस झाला आपला सिंपल पास्ट टेन्स. कोणताही बदल कोणत्याही कर्त्यानुसार करण्याची आवश्यकता नाही. आले ध्यानात? फक्त एक त्याला एक्सेप्शन आहे, एकच अपवाद आहे आणि तो आहे आपल्या समोर या ठिकाणी की आपण ज्यावेळेस हे वॉज आणि वेअर वापरणार आहोत त्यावेळेस फक्त आणि फक्त सब्जेक्टचा विचार करावा लागेल, बाकीच्या बाबतीत विचार करण्याची गरज नाही. काय वॉज आणि वेअरचा बदल करावा लागेल? तर वॉज आणि वेअर जर असेल तर कोणते क्रियापद वापरावे लागतील? सॉरी, कर्ता जर कोणता कर्ता असेल तर कोणत्या वेळेस आपण वॉज आणि वेअर वापरणार हे आपण या ठिकाणी थोडक्यात पाहणार आहोत. वॉज आणि वेअर. आता पहा मित्रांनो, आय असेल तर काय घेणार तुम्ही? वी असेल तर काय घेणार? आय असेल तर आपण घेणार वॉज, आय वॉज. वी असेल तर आपण घेणार वेअर, वी वेअर. यू असेल करता तर आपण काय घेणार? वॉज घेणार का वेअर? वेअर घेणार. ही असेल किंवा शी असेल किंवा इट असेल तर आपण काय घेणार? वॉज घेणार. आलं ध्यानात? वॉज. वॉज घेणार. आणि शेवटचा दे जर असेल, दे, THEY, दे जर असेल तर आपण घेणार वेअर. बस एवढासा बदल आपल्याला, एवढ्याच फक्त वॉज आणि वेअर या क्रियापदांसाठी होईल. अन्यथा इतर जे क्रियापद आहे ते आणि फक्त पास्टमध्ये वापरले की आपला हा टेन्स पूर्ण होतो, हे ध्यानात घ्या. आता या टेन्स भाषांतर जे आहे, आपण आता वाक्य पाहूया. वाक्य आहे पहा आपल्या समोरच, इथं वाक्य आहे, हे पहा, हे वाक्य आहे. तर या वाक्यामध्ये आपण पाहणार आहोत की याची जी रचना आहे ती इथे दिलेली आहे. सब्जेक्ट आहे, वर्ब पास्ट आहे आणि ऑब्जेक्ट आहे. तर इथं सब्जेक्ट आहे शी, इथं सब्जेक्ट आहे दे. वॉश्ड हे क्रियापद आहे, एट हे क्रियापद आहे. द क्लोथ्स हे ऑब्जेक्ट आहे, मेज हे ऑब्जेक्ट आहे. आले ध्यानात?
आता वॉश्ड हे जे ऑब्जेक्ट आहे हे पास्ट आहे, सॉरी हे जे क्रियापद आहे ते पास्ट फॉर्ममध्ये आहे आणि एट हे सुद्धा पास्ट फॉर्ममध्येच आहे. मग आता इथं समोर दिलं पहा, मूळ क्रियापद काय आहे वॉश, त्याचं भूतकाळी क्रियापद पास्ट फॉर्म काय वॉश्ड आणि पास्ट पार्टिसिपल वॉश्ड, प्रेझेंट पार्टिसिपल वॉशिंग. त्यापैकी आपण या ठिकाणी वापरलं पास्ट फॉर्म ऑफ द वर्ब, कारण आपल्याला या ठिकाणी काय वापरायचं या टेन्समध्ये पास्ट फॉर्म ऑफ द वर्ब. एटचंही या ठिकाणी पहा, ईट मेन वर्ब, एट पास्ट फॉर्म, इटन पास्ट पार्टिसिपल आणि इटिंग हे प्रेझेंट पार्टिसिपल. इथेही आपण वापरला एट का, तर आपला टेन्सचं स्ट्रक्चर काय सांगतं, क्रियापदाचं भूतकाळी रूप वापरलं की आपण या ठिकाणी सिंपल पास्ट टेन्स करू शकतो. अतिशय सोपा असा हा टेन्सचा प्रकार आहे की जो आपल्याला सहजासहजी जमू शकतो. आता याची काही उदाहरणं आपण पाहणार आहोत. त्यापूर्वी पुन्हा एकदा रिव्ह्यू घेऊया की सब्जेक्ट आहे, सब्जेक्ट नंतर व्हर्बचं भूतकाळी रूप वापरायचे आणि असेल तर ऑब्जेक्ट वापरायचे, भूतकाळी रूप वापरायचे. ओके, आता आपण उदाहरणं पाहूया काही. हे आहेत आपल्यासमोर सिंपल पास्ट टेन्सचे काही उदाहरणं. आता आपण एक एक या ठिकाणी पाहणार आहोत. तर पहिलं वाक्य या ठिकाणी आहे, टू बॉईज प्लेड विथ अ बॉल. करता आहे या वाक्यामध्ये टू बॉईज. कोणता करता आहे, टू बॉईज. आता या ठिकाणी क्रियापद आहे प्लेड. ओके, म्हणजे आपली जी रचना आहे ती कोणती आहे, इथं झाली सब्जेक्ट प्लस वर्ब पास्ट. सब्जेक्ट प्लस वर्बचं पास्ट टेन्स. आता प्ले या क्रियापदाचं पास्ट फॉर्म काय, प्लेड. टू बॉईज प्लेड. भाषांतर काय या वाक्याचं, दोन मुलं खेळली. टू बॉईज प्लेड विथ अ बॉल. दोन मुलं बॉल बरोबर खेळली. असं हे साधंसं वाक्य, भूतकाळामध्ये ॲक्शन घडलेली आहे आणि भूतकाळातलं भूतकाळी फॉर्म फक्त क्रियापदाचं वापरलं. क्रियापद आणि कर्त्यामध्ये कोणत्याही प्रकारचं दुसरं ॲग्रीमेंट आपल्याला पाहायला या ठिकाणी मिळणार नाही. आता दुसरं वाक्य आहे इथं, an old lady walked with her cat. आता या ठिकाणी करता कोणता आहे, who walked. आपण पाहिलं who walked क्रियापदाला होणे प्रश्न विचारून करता येतो आपल्याला मग पिनवता. who walked मग आला करता an old lady हा आहे सब्जेक्ट. walked हे काय आहे, क्रियापद. आता याच्यामध्ये ऑब्जेक्ट नाही, ठीक आहे. तर या वॉक या क्रियापदाचं हे कितवं रूप आहे, दुसरं रूप आहे, भूतकाळी रूप आहे. याचं मूळ रूप आहे वॉक आणि भूतकाळी रूप आहे वॉक्ड. वॉक, वॉक्ड, वॉक्ड. आणि चौथं रूप त्याला आपण प्रेझेंट पार्टिसिपल म्हणतो ते आहे वॉकिंग. ओके, तर आपल्याला फक्त इथपर्यंत वॉक्ड या क्रियापदाविषयी पाहायचे. अँड ओल्ड लेडी वॉक्ड विथ हर कॅट. सब्जेक्ट आहे, सब्जेक्ट नंतर क्रियापदाचं फक्त भूतकाळी रूप त्या ठिकाणी ठेवलेलं आहे. आता दुसरं वाक्य आहे, इथं दुसरं एक वाक्य आहे, अ नर्स ब्रॉट अ लिटल गर्ल बेबी टू द पार्क. इथपर्यंत वाक्य आहेत. तर या ठिकाणी करता आहे अ नर्स आहे सब्जेक्ट, ब्रॉट हे आहे व्हर्ब. आता हे जे ब्रॉट व्हर्ब आहे ते ब्रॉट व्हर्ब कशाचं रूप आहे, हा कशाचं रूप आहे ब्रॉट व्हर्ब, ते आहे BRING ब्रिंग. त्याचा आहे BROUGHT ब्रॉट. ब्रिंग ब्रॉट ब्रॉट. ब्रिंग ब्रॉट ब्रॉट. तर या ठिकाणी आपण जे रूप पाहिलं ते हे आहे क्रियापदाचं भूतकाळी रूप, ब्रिंग ब्रॉट ब्रॉट. तर मग या कर्त्यानंतर सरळ आपण काय वापरलं, क्रियापदाचं भूतकाळी रूप वापरलं आणि सिंपल पास्ट टेन्स झाला. आता चौथं वाक्य आहे याच्यामध्ये, अन ओल्ड मॅन सॅट डाऊन. आता या ठिकाणी क्रियापद कोणतं आहे, सॅट.
कशाचं रूप आहे ते दुसरं सीट. या क्रियापदाचं रूप आहे ते सॅट. सीट सॅट. तर आपण हे इथं भूतकाळी क्रियापद सॅट वापरलं. अन ओल्ड मॅन सॅट डाऊन अँड रीड हिज बुक. तिथं सब्जेक्ट आहे, क्रियापदाचं भूतकाळी रूप आहे आणि अशा प्रकारे हा टेन्स झाला सिंपल पास्ट टेन्स. त्याच्यानंतर आपण दुसरं वाक्य पाहूया. ॲमेलिया चोज. ॲमेलिया चोज टू स्टे विथ हर फादर. वर्ब आहे चोज. कशाचं हे दुसरं रूप आहे तर हे आहे चूज या क्रियापदाचं दुसरं रूप. CHOOSE. चूज या क्रियापदाचं हे आहे भूतकाळी फॉर्म चोज. म्हणून या ठिकाणी सब्जेक्ट नंतर क्रियापदाचं भूतकाळी रूप वापरलं चोज आणि हा टेन्स झाला सिंपल पास्ट टेन्स. आलं ध्यानात. आता त्याच्या पुढचंही वाक्य पहा. मेरी काय आहे? मेरी आहे सब्जेक्ट. फॉरगॉट काय आहे? क्रियापद. मग फॉरगॉट हे क्रियापद कोणतं रूप आहे? हे आहे क्रियापदाचं दुसरं रूप. पहिलं काय आहे? पहिलं आहे फॉरगेट. FORGET फॉरगेट. आणि दुसरं आहे FORGOT फॉरगॉट. फॉरगेट फॉरगॉट. तर मग या ठिकाणी सब्जेक्ट नंतर क्रियापदाचं हे रूप वापरलं. कोणतं? दुसरं रूप वापरलं फॉरगॉट. तर मग क्रियापदाचं दुसरं रूप वापरलं फॉरगॉट आणि हा टेन्स झाला सिंपल पास्ट टेन्स. आता त्याच्या पुढचं वाक्य आहे आपल्यासमोर. त्याच्या पुढचं एक वाक्य आहे, अगदी सोपं वाक्य आहे. कोणतं आहे? आय कॅन्सल्ड माय मीटिंग्स फॉर टुमॉरो. कॅन्सल्ड कितवं रूप आहे क्रियापदाचं? भूतकाळी रूप आहे, दुसरं रूप आहे, पास्ट वर्ब आहे आणि कर्त्यानंतर पास्ट वर्ब वापरलं की आपला टेन्स होतो सिंपल पास्ट टेन्स. आले ध्यानात. आय हा कर्ता आहे आणि त्याच्यानंतर कॅन्सल या क्रियापदाचं कॅन्सल्ड हे भूतकाळी रूप आहे. त्याच्यानंतरचं सोपं वाक्य. आय वेंट टू स्कूल येस्टरडे. आय वेंट टू स्कूल येस्टरडे असं वाक्य आहे आपल्यासमोर. आय वेंट टू स्कूल येस्टरडे. हे दिसते आपल्याला. आय वेंट टू स्कूल येस्टरडे. आय वेंट टू स्कूल येस्टरडे. इथं वेंट आहे क्रियापद. कोणतं क्रियापद हे? हे आहे पास्ट वर्ब. कोणतं? पास्ट. आणि सब्जेक्ट नंतर आपल्याला माहिती आहे सब्जेक्ट नंतर क्रियापदाचं भूतकाळी रूप ठेवलं की तो टेन्स होतो सिंपल पास्ट टेन्स. त्याच्यानंतर वी हा कर्ता आहे. वी कर्त्यानंतर प्लेड हे क्रियापदाचं पुन्हा पास्ट फॉर्म आहे आणि पास्ट क्रियापद ठेवलं सब्जेक्ट नंतर की होतो सिंपल पास्ट टेन्स. आता मला वाटतं मुलांनो तुम्हाला चांगली प्रॅक्टिस झालेली आहे. आपल्या पुस्तकामध्ये आपण आणखी असे वाक्य शोधू शकता. तर त्या ठिकाणी आपण ते वाक्य शोधा आणि आणखी चांगल्या पद्धतीने समजून घ्या. ज्या ठिकाणी तुम्हाला समजलं नसेल त्या ठिकाणी पॉज करून पुन्हा ऐकण्याचा प्रयत्न करा. काही नोट्स काढा. त्या नोट्स आपल्या वहीमध्ये जपून ठेवा आणि त्याचा पुन्हा पुन्हा वापर करून आपण अभ्यास करावा. हा झाला आजचा सिंपल पास्ट टेन्स. समजलाय का तो सिंपल पास्ट टेन्स सर्वांना? जर तुम्हाला व्हिडिओ चांगला वाटला असेल तर या ठिकाणी व्हिडिओचं खालचं जे सबस्क्राईबचं बटन आहे त्या ठिकाणी क्लिक करा, लाईक करा की जेणेकरून यूट्यूबवर मला जास्तीत जास्त व्हिडिओ टाकण्यास फायदा होईल. यूट्यूबवर मी जास्तीत जास्त व्हिडिओ टाकू शकतो. तुमच्या लाईक्स आणि सबस्क्राईबमुळं मला यूट्यूबवर चांगले व्हिडिओ टाकण्यासाठी संधी मिळेल. धन्यवाद मित्रांनो.